नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत करडईची भाजी. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला भाजी निवडून घ्यायची आहे. याची देठं काढून टाकायची आहेत. हे बघा, आता सगळी भाजी मी निवडून घेते. भाजी आपली निवडून तयार आहे. आता याला आपण 2-3 पाण्याने धुवून घेऊया. आणि नितळत ठेवूया पाणी नितळल्यानंतर आपल्याला भाजी कापून घ्यायची आहे. आता खूप जण आधी भाजी चिरतात आणि नंतर धुतात, पण मी ह्या पद्धतीने करत असते. या भाजीसाठी लागणार आहे आपल्याला एक टोमॅटो, कांदा. हे बघा, टोमॅटो बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो बारीक चिरल्यानंतर घ्यायचा आहे कांदा. कांद्याने या भाजीला खूप चांगली टेस्ट येते. लसूण आणि मिरची बारीक करून घ्यायची आहे. लसूण तुम्ही फोडणीला जरी घातला तरी चालेल. यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यात एक पळी भरून तेल टाकले आहे. आणि जे आपलं हिरवं वाटण होतं ते यात टाकूया. आणि हे वाटण चांगल्या प्रमाणात परतून घ्यायचं आहे. हे जर वाटण कच्चं राहिलं तर अख्ख्या भाजीमध्ये आपल्याला कच्च्या मिरच्यांचा वास येईल. म्हणून लो मीडियम फ्लेवरच आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता वाटण परतल्यानंतर यात आपल्याला चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे. आणि ह्याला 2 मिनटं आपण वाफवून घेऊया. कांदा थोडासा पिंकिश करायचा आहे, गोल्डन ब्राऊन करायचा नाही. आता टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो पण आपल्याला मऊ शिजेल इतपत शिजून घ्यायचा आहे, नाहीतर तो भाजीमध्ये तसाच राहील. ह्याला पण 2 मिनटं आपण वाफवून घेऊया. हे बघा, टोमॅटो मऊ शिजला गेला आहे आपला. यात आता आपण हळद ॲड करूया. हळद पण 1-1.5 मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे, ज्याने की तो कच्चा वास येणार नाही. आता आपल्याला चिरून घेतलेली भाजी टाकायची आहे. कसं असतं ना मंडळी, ते कढई आपली छोटी आहे आणि भाजी झाली आहे जास्त, तर ह्याला आपल्याला व्यवस्थित आता हलवता येणार नाही आहे. हे बघा, तर यासाठी आहे ना फक्त 2 मिनटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. दोन मिनटं फक्त भाजी वाफवून घ्यायची आहे लो फ्लेमवर. आता भाजीची साईज कमी होते. हे बघा, आणि आता आपल्याला परतवायला सोपं जातं. हे बघा मैत्रिणींनो, आणि हिरव्या पालेभाज्यामध्ये कधीच आधी मीठ टाकायचं नाही, कारण की त्या भाज्यांमध्ये आधीच क्षार असतात. कमी मीठ टाकायचं कधी पण, आणि शेवटला टाकायचं, कारण की शिजून बारीक होत असते. यात आपल्याला 3 चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे. दाण्याचा कूट कोणत्या पण हिरव्या पालेभाजीत खूप छान लागतो. आणि दाण्याचा कूट हा आपल्याला भाजी शिजत आली की थोडा 2-4 मिनटं आपल्याला टाकायचं आहे. आधीच जर टाकला तर भाजीचा गरगटा होतो. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आणि एक वाफ काढायची आहे. हे बघा, आपली भाजी तयार आहे. ही भाजी अतिशय पौष्टिक असते. तर चलाच लागल्यास आपण भाकरी पण करून घेऊया. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, बाजरीची भाकरी असेल तर अजून चांगलं, यासोबत खाऊ शकता. आमच्या घरी जास्त प्रमाणात भाकरीच खाल्ल्या जातात, कारण की भाकरी आरोग्यासाठी खूप
खूप खूप चांगल्या असतात. आणि कोणती पण हिरवी पालेभाजी ही भाकरीसोबतच छान लागते. हे बघा, पीठ मळून घेतले, आता भाकरी थापून घेऊया. पीठ जर चांगलं मळून घेतलं तर अजिबात काठ चिरत नाहीत भाकरीचे. त्यामुळे पीठ मळताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही. चांगल्या वेळ घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. हे बघा, भाकरी कशी फुगली आहे टम्म. आता ताट वाढून घेऊया. एन्जॉय, फॉलो फॉर मोर.